दीपक जाधव, हवामान अंदाज. आज 14 जून 2026. आज सकाळी मान्सूनचे वारे हे मुंबईकडून थोडे वाहताना आपल्याला दिसले, परंतु मान्सून येण्यात अजूनही 3-4 दिवस मुंबईकडे सक्रिय होण्यास लागतात. तर बघा, आता मॉडेलनुसार आपण अंदाज बघू की पुढील 15 दिवसापर्यंत 49 मिलीमीटर पाऊस हे महाराष्ट्राच्या विविध भागात दाखवतं. तर तुम्ही 15 तारखेला बघितलं तर ढगाळ वातावरण होऊन राज्यामध्ये कुठेतरी क्वचित ठिकाणी पावसाच्या शक्यता जाणवतात. 16 तारखेचे मॉडेल जर बघितलं तर बघा, 16 तारखेला देखील ढगाळ परिस्थिती होते. 17 तारखेपासून थोडे पावसामध्ये वाढ होताना दिसते, मात्र तो सर्वदूर तरीही पडणार नाही, लक्षात घ्या. मॉडेल आधारित बघा, 18 तारखेला जर बघितलं मॉडेल रिवाइंड फॉरवर्ड करून, तर बघा, आणि 19 तारखेपासून थोडे पावसामध्ये इंटेन्सिटी वाढताना दिसते, मात्र 20 तारखेपासून बघा, 20 तारखेला आहे अति ढगाळ वातावरण दिसतं. सगळीकडे पावसाची शक्यता तरीही नाही, मात्र 21 तारखेपासून मॉडेलवर असं दिसतं की पावसाची शक्यता बघा, तुम्ही बघू शकता मॉडेलवर की 2-3 पाऊस 21 तारखेला दाखवतं. 22 तारखेला देखील थोड्याफार पावसाची शक्यता दिसते. त्यानंतर मात्र 23-24 तारखेला बघा, हे बार तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला की पावसाच्या जर असं दाखवत असेल तर कदाचित मान्सून ॲक्टिव्ह होईल आणि झड स्वरूपाचा पाऊस हा 24 तारखेपासून आपल्याकडे दिसतो. हे सगळं मॉडेल आधारित अंदाज असतात. बघा, पावसाची इंटेन्सिटी ही वाढत चालते. 28 तारखेला जोरदार पाऊस त्या ठिकाणी दिसतो. जे एकंदर मॉडेलचा हा फॉरकास्टिंग अंदाज आहे तो लक्षात घ्या. अशा पद्धतीने मॉडेल सर्च करून आम्ही तुम्हाला तो अंदाज त्या ठिकाणी सांगत असतो. तर बघा, अशा पद्धतीनं आहे 14 ते साधारणपणे 29 तारखेपर्यंत. धन्यवाद.